अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। पण येथे स्वर्गीय खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भ केसरी जंगी शंकरपटाचे आयोजन। वणी येथे स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भ केसरी जंगी शंकरपटाचे आयोजन दिनांक 20 फेब्रुवारी 2024 ते 22 फेब्रुवारी 2024 स्थळ जत्रा मैदान वणी येथे केले होते। त्याचे आयोजक संजय खाडे व मित्रपरिवार यांच्याकडून करण्यात आले होते। या विदर्भ केसरी जंगी शंकरपटात यवतमाळ जिल्ह्यासह विविध राज्यातील महिला व पुरुषांनी आपल्या बैलजोड्या आणून जंगी शंकरपटाचा आनंद घेतला। शंकरपट पाहण्याकरिता वणी विधानसभा क्षेत्रातील तसेच यवतमाळ जिल्ह्यातील लाखोच्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। साहेब, तुम्ही आज ज्या ठिकाणी शंकरपटाचे आयोजन केलेले आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्याला? आज वणी येथे विदर्भ केसरी स्पर्धेचे आयोजन केले आहे। त्या माध्यमातून शेतकऱ्याला एक अतिशय चांगलं आर्थिक पाठबळ मिळावं व शेतकऱ्याचा फायदा व्हावा, तर त्याची आर्थिक उन्नती व्हावं व शेतकरी आत्महत्या करू नये असं आवाहन करतो। माननीय खासदार स्वर्गीय खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे आयोजन केलं आहे। कारण त्यांची इच्छा होती का एक शंकरपट वणीला भव्य असा शंकरपट व्हावा, त्यानुसार त्यांच्या आयोजनाच्या निमित्तानं आम्ही प्रयत्न केले व शेतकरी हा राजा आहे व त्यांचे बैल हे दैवत आहे। त्या दैवताचं त्या माध्यमातून हे प्रयत्न करत आहे व शेतकऱ्याच्या माध्यमातून प्रचंड अशी गर्दी आहे। गेल्या 3 दिवसापासून हे आयोजन चालू आहे। भव्य असं सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, मध्य प्रदेश, MP मध्य प्रदेशच्या जोड्या मोठ्या प्रमाणात आल्या आहे। त्यामुळे शेतकरी एक पर्व, शेतकऱ्याचे पर्व सर्वसामान्य एक मेजवानी भेटली आहे, शेतकऱ्यांना मेजवानी भेटली आहे का शेतकरी असाही चिंतेत असतो, पीक उत्पन्न होत नाही, शेतमालाला भाव नाही, त्यासाठी चिंतेत असतो। म्हणून शेतकऱ्याचं मूड फ्रेश होण्यासाठी हे पर्वणी तयार करून आम्हाला शेतकऱ्यांना टेन्शन मुक्त करण्याचं काम आम्ही करत आहे। भविष्यात असे मोठे आयोजन होणार आहे व शेतकरी सहकार्य करत आहे व याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्याला होणार आहे। आपल्या या शंकरपटाच्या स्टेजवर आपल्याला एका व्यक्तीची कमी आहे असं वाटत आहे का? माननीय खासदार हे स्वर्गीय खासदार हे दबंग खासदार होते, चंद्रपूर आणि लोकसभा अतिशय दबंग खासदार होते, पण त्याची आम्हाला खूप मोठी कमी वाटते। कारण त्यांचे जे निर्माण झालेली पोकळी कधीवरून निघणार नाही, परंतु शेवट आपल्या आता काही नसते, दुःखद निधन झालं, शेवट मरण सर्वांना आहे, परंतु त्यांची जी काम करण्याची शैली व ताकद खूप मोठी होती। त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम माननीय प्रतिभाताई धानोरकर माननीय आमदार प्रतिभाताई धानोरकर व खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे उरलेले जे काम आहे व स्वप्न आहे आम्ही पूर्ण करू अशी जनतेला विनंती करतो। खासदार माजी खासदार बाळाभाऊ धानोरकर यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचं जे कार्य अपुरं असलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी जबाबदारी घेतलेल्या आपल्या बरोरा चंद्रपूर विधानसभाच्या आमदार माननीय प्रतिभाताई धानोरकर या पण या ठिकाणी आज आपला एक छेकड्या आणणार आहे आणि त्यांचे वडील आणि बाळूभाऊ धानोरकर यांचे सासरेभाऊ या स्टेजवर उपस्थित आहेत। त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ। साहेब, आपण आज प्रतिभाताईचे वडील आहात, खासदार भाऊचे साहेबाचे तुम्ही सासरेभाऊ आहात, तुम्ही काय सांगू इच्छिता वणीकरांना? वणीकरांना एकच सांगते की हा जो पट बनवलेला आहे संजयभाऊ खाडेंना मी विनंती करते की दरवर्षी जोपर्यंत तुला हे आहे तोपर्यंत हा दरवर्षी भरवत राहा आणि एखाद्या कास्तकाराला त्याच्यापासून काहीतरी प्रोत्साहित करण्यासाठी एक कामगिरी करताय, त्याच्याबद्दल मी संजू खाडेंचे आभार मानते। प्रतिभाताई धानोरकरच्या वतीने आणि स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकरच्या वतीने